ना तुला. पण तो बिचारा तो जो बिचारा प्रिन्सिपल आहे ना, तो माझ्याशी तिथं म्हणजे इतका त्याच्या सध्या मराठा विद्याप्रसारकची खूप मोठी संख्या आहे शिक्षकांची. खूप मोठा ग्रुप आहे ना. जसं कर्मवीर भाऊराव पाटलांचा ग्रुप आहे, तसा हा एक मोठा ग्रुप आहे नाशिकमध्ये. त्याच्यामुळे खूप मोठी संख्या आहे आणि कदाचित त्यांच्यावर जबाबदारी येते. त्याच्यामुळे खूप प्रचंड लोड आहे तिथं मॅनेजमेंट स्कूलवर. समाजशास्त्र आणि व्यवस्थापन शास्त्र जे कॉलेज आहे ना, तर हायर एज्युकेशनच्या कॉलेजवर, त्याच्यामुळे ते थोडेसे बिझी आहेत म्हणून ते म्हणतात, सर अहो थांबा थांबा. खूप लोक, आपला नंबरच लागला नाही गेल्या 2 दिवसापासून. शेवटी तिथं टर्ले मॅडम आहेत. टर्ले मॅडमांनी जबाबदारी घेतली, ते बघू काय करतात तिथं आता त्या. चालेल सर. तर त्या पण थकल्या 2 दिवस सरांचा टायमिंग घेऊन घेऊन. ते म्हणे सर तुम्ही रोज इथं येण्यापेक्षा मी पहिले टायमिंग घेते सरांचा आणि मग मी बोलू आपण. तर त्याच्यासाठी आपण आहे ना इकडे लक्ष द्या. त्यासाठी आपण काल बोललो होतो, सर्वांना आठवतं का तुम्हाला? त्यासाठी त्यांच्या धावपळीमुळे आपण असं ठरवलं, जर आपल्याला पॉसिबल नाही झालं 30 तारखेला, म्हणून त्यांना आपण ऑप्शन दिला की बाबा मला 7 तारखेला द्या म्हणून. का 27 पर्यंत त्यांची खूप धावपळ आहे. त्यांची पण आपण समजू शकतो, कारण ते 5 वर्षातून त्यांचं पण इलेक्शन. आणि नेमकं असं झालं, लोकसभा संपली आणि लगेच ते नाशिकमध्ये नाशिक मतदारसंघाचं इलेक्शन आलं. त्याच्यामुळे ते लोक बिचे. ठीक आहे. ओम, ओके. समजलं असेल तुला मला काय सांगायचं ते. ओके. हो सर. हा. त्याला वाटतं मला का बा बोलवत नाही बा असं, पण ठीक आहे. मलाच कोणी तिथं अजून विचारत नाही, त्याच्यामुळे मी तुला काय सांगू असं झालं. ओके. सो पुढे जाऊया प्लीज. इकडे लक्ष द्या. आत्ता कोणाचा जरी मेसेज होता त्या ताईंचा, याच्यानुसार इकडे लक्ष द्या. एक ऋतुजा मला दिसते, कुठले तरी 2 अंक गुणिले 2 अंक सांग बेटा, कुठले पण सांग पटापट. हम्म, कुठले पण सांग. 37 into 29. 37 into. आणि आता कुठल्या ताईंनी सांगायचं, सांगितलं होतं की परत समजून सांगा असं. लवकर लवकर नाव सांगा त्या ताईंचं. दीपाली ताई. दीपाली शेळके. दीपाली शेडके ताई, तुम्ही माईक ऑन करा. दीपाली ताई, हॅलो. आवाज खूप. हॅलो. हा बोला सर. हा, येतोय आवाज माझा? बोला सर. माझा येतोय? हो सर. ओके. हे 2 अंक सांगा सांगा. आहेत आणि हे 2 अंक आहेत, म्हणून असं असं आपण मॅथमॅटिकच्या रूल प्रमाणे असं समजून चालायचं की 4 अंकांमध्ये उत्तर येणार आहे. ओके. त्याच्यामुळे आपण आपण 4 ड्रॉर घेतले. हा त्यातल्या त्यात इकडे लक्ष द्या दीपाली ताई. हा युनिट रॉड आहे आणि हा 1000चा रॉड आहे. 1000. ओके. 1000चा रॉड आहे, इकडे लक्ष द्या. मी असं सांगितलं होतं, मला फटाफट सांगा. हा 9ची पोझिशन काय आहे या डिजिट मध्ये? लवकर, थोडा फास्ट सांगा. युनिट. युनिट, व्हेरी गुड. या 2ची काय पोझिशन आहे? 10. ओके. या 7ची? युनिट. या 3ची? 10. व्हेरी गुड. हे समजलं की संपला विषय. ओके, इकडे लक्ष द्या. आता नॉर्मली आपण, जरी तुम्हाला हे आता परत तुम्ही कन्फ्युज, फक्त त्या पिल्लूला सांगा आवाज करू नका थोडा वेळ म्हणा. इकडे प्लीज लक्ष द्या. पार्श्व आवाज हा, करा इकडे लक्ष द्या. म्हणून की इकडे लक्ष शांत द्या. बस. तर इकडे लक्ष द्या. या 3ने आपण या 2ला डायरेक्ट मल्टिप्लाय करतोय. प्लीज इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या सर्वजण. आता रुपालीताई, सारिकाताई, सर्वजण. या 3ने या 2ला मल्टिप्लाय करतोय. बोला, व्हॉट इज द आन्सर? 3 2 जा. हॅलो. 6. थोडं जोरात बोला ताई, त्या पिल्लूचा आवाज 6. येतोय आणि तुमचा कमी आवाज येतोय मला. हा, बोला. 6. 6. 6. 6. 3 2 जा 6. ये 10 मल्टिप्लाय 10 केलं, 10. 10. म्हणून लास्ट डिजिट ऑन. बोला, लास्ट डिजिट ऑन 10. 10. टेन्स. म्हणजे 100 मग हा रॉड. 6 कुठं येणार? 600च्या रॉडवर येणार. 100 रॉड वर. वंडरफुल. म्हणजे तुम्ही हे एक्सप्लेन करून सांगितलं, म्हणजे तुम्हाला सर्व जमलं. वंडरफुल. इकडे लक्ष द्या. आता या 10ने, जिथून आपण सुरुवात केली 10ने, या 9ला, म्हणजे 10ने आपण युनिटला मल्टिप्लाय करतोय. नाही आणि युनिट. जेव्हा 10 आणि युनिटचं मल्टिप्लिकेशन करतो, तेव्हा लास्ट डिजिट ऑन कुठं करतो आपण? 10 रॉड. टेन्स रॉडवर. मग सांगा, 3 9 जा. 27. हा, मग सांगा 20 कुठं आणि 7 कुठं? लास्ट ऑन 10 रॉड ना. हम्म. 20 on 100 rod व्हेरी गुड. and 7 on 10 rod. वंडरफुल. म्हणजे तुम्हाला जमलं.
वंडरफुल. इथपर्यंत तुम्ही समजून सांगितलं. आता पुढचं इकडे लक्षात आहे ताई. आता या 3चं काम संपलं. 3चं काम संपलं. आता युनिट बाकी राहिलाय फक्त. आणि म्हणून 7 2 जा. आता युनिट आणि 10चं मल्टिप्लिकेशन आहे. पुन्हा परत सांगतो, युनिट आणि 10चं मल्टिप्लिकेशन आहे. 7 2 जा 14. 1 4 14. 14. आता हम्म. 1 कुठं आणि 4 कुठं ते सांगा. हम्म. One 4 tens rod and 100 rod. व्हेरी गुड. 4 100 बरोबर. वर काय झाला? 1 आला आणि 4 कुठं 1 आला? टेन्स रॉडवर आला. इकडं लक्ष द्या. आता तुम्ही सांगितलं मग आता लक्ष द्या. व्हेरी गुड. 1 हे तर 100 वर आला डायरेक्ट आ- अवेलेबल. आणि 4 येतं 10च्या रॉडवर, पण 10च्या रॉडवर 4 टेन्स अवेलेबल रॉड नाहीये. म्हणून -6 आणि -6 +10 प्लस आणि 10 +10 इथं काय अवेलेबल नाहीये. 9 म्हणून -90 -900 प्लस प्लस 100 -90 एवढंच बोलायचं. ते -900 वगैरे मोठे मोठे शब्द नाही बोलायचे. हे बघा -6 +10 आणि +10 साठी -90 प्लस 100 किंवा -9 +10 जे काही तुम्हाला सोपं हलकं फुलकं वाटेल ते बोलायचं आणि करायचं पुढे. कारण ते शेवटी पात येतो. इकडे लक्ष द्या. नेक्स्ट आता इकडे लक्ष द्या. आता शेवटचा अंक बाकी आहे. शेवटचा अंक बाकी आहे. 7 9 जा 7 9 जा 9 सांगा. 7 9 63 नाही 7 9 जा 63. 63 हा. हा 60 कुठं आणि 3 कुठं? युनिट टेन्स लास्ट इन टेन्स रॉड. मला 63 कुठं कसं येईल ते सांगा ताई. 3 युनिट रॉड अँड 6 ऑन टेन्स रॉड. व्हेरी गुड. म्हणून एकदा हे बघा परत सांगतो मी. आपण आहे ना हा याचं ऍप्लिकेशन कुठं करायचं याच्यासाठी याला 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 नॉमिनेशन देतो. पण एकदा याचं नॉमिनेशन झालं ना तर पुन्हा आपण बोललं पाहिजे 6 ऑन टेन्स रॉड आणि 3 ऑन युनिट रॉड. कारण आपण आधी 3 युनिट नाही रॉड करणार आहोत. हे पहिले सांगतो मी. आधी फक्त एक तो कुठं अप्लाय करायचा म्हणजे 6 ची पोझिशन शोधण्यासाठी आपल्याला एक पोझिशन द्यावी लागते की 3 हा शेवटचा अंक आहे. तो युनिट वर येणार आहे आणि मग आपल्याला 6 ची पोझिशन कळते. ती समजण्यासाठी आधी आपण करतो. पण 6 पुन्हा परत करायचं. बोललं पाहिजे तुम्ही 6 ऑन 6 ऑन 6 ऑन टेन्स रॉड 6 on tens टेन्स rod रॉड and 3 on 3 ऑन unit युनिट unit rod. रॉड. So what is the answer? पुन्हा परत आन्सर सांगा तुम्ही पूर्ण. सांगा आन्सर. 1000 1073 3 आणि म्हणून इथं काय येणार? 0 येणार. 0. 1073. सो वंडरफुल. छान इतकं तुम्ही समजून सांगितलं. ऋतुजापेक्षा तुम्ही जास्त हुशार आहेत. येतं तुम्हाला. काही प्रॉब्लेम नाही. आला कॉन्फिडन्सली. मी राईट टू लेफ्ट सांगितलं होतं. तुम्ही लेफ्ट टू राईट समजून सांगितलं. आणि मला वाटतं जर दीपाली ताई, ऋतुजा किंवा अजून ज्यांना ज्यांना डाऊट असेल त्यांना कोणाकोणाला डाऊट असेल म्हणून आपण 2 कॅल्क्युलेशन एक टू राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट करून बघितलं. त्याच्यामुळे मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे. थोडंसं प्रॅक्टिस फास्ट करा सर्वजण. 2 कॅल्क्युलेशन घेऊ आणि झालं क्लिअर? सर्व समजलं असेल? अजून मला एकदा चेहरे बघून घ्या द्या कोणाच्या. डोक्यावर प्रश्नचिन्ह आहे का डोक्यावर कोणाच्या? अर्चनाताई प्रश्नचिन्ह नाही ना? हा हा सांगा काय प्रश्नचिन्ह आहे? थोडं कन्फ्युजन होतंय. मोठा आवाज मोठा. आवाज मोठा. थोडं कन्फ्युजन होतंय. पहिले तो माईक जवळ घ्या आणि जोरात बोला. परत सांगा. सर कॅल्क्युलेशन करताना थोडं गोंधळ होऊ शकतो. ओके. सांगतो त्याचं उत्तर. त्याचं उत्तर सांगतो. अबॅकस जर शिकायचं असेल तर ही जी आत्ता पायरी आपली, आत्ताच्या पायरीचा आपण अभ्यास करतोय. इकडे लक्षात. चांगला प्रश्न आहे तुमचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय देतो ते काळजीपूर्वक ऐका. आणि म्हणून प्रत्येकाला काय गरजेचं ते ऐका. खूप एकदम परफेक्ट प्रश्न आहे तुमचा आणि त्या परफेक्ट प्रश्नाचं परफेक्ट उत्तर ऐका. आपण आतापर्यंत जे काही कॅल्क्युलेशन आपण आता करतोय हे कॅल्क्युलेशन मुलांनी करेपर्यंत किंवा त्यांना शिकवायचे त्याच्यासाठी साधारण किती दिवस त्यांना आतापर्यंत त्यांनी अबॅकसचा रोज प्रॅक्टिस केली? इकडे लक्ष द्या. मी काय सांगितलं?
हौशेने नाही. परत सांगतो, हौशेने मला खूप सारे मेसेज येतात, पहिल्या लेवलचंच पुस्तक पाठवा. काही कार्यकर्ते, अर्धे कार्यकर्ते ना, काही लोकांकडनं दुसऱ्या लेवलला पण गायब होतात. हाऊस वेगळी असते. परत सांगतो, हाऊस वेगळी. हाऊस कुठली होती? उदाहरण दिलं होतं. ऍडिडासचे 3000चे बुट आणले आणि साऱ्या गावभर बोमट्या पाडून दाखवले. ती हाऊस वेगळी आहे. आणि बुट नसले, पायात स्लीपर नसले, तरी लोक मॅरेथॉन मध्ये भाग घेतात आणि जिंकतात. याला म्हणतात डेडिकेशन. लक्ष द्या. तर इथं मात्र इथपर्यंत कोण पोचणार आहे तुमच्या क्लासमध्ये माहिती का? ज्याला तगमग आहे, की ज्याला वाटतंय की मला काहीतरी वेगळं काहीतरी शिकायचंय, मला कॉन्सन्ट्रेट करता येतं, मी व्हिज्युअलायझेशन करू शकतो. हे तंत्र फार माझ्यासाठी महत्वाचं आहे. इथपर्यंत येईपर्यंत आहे ना, अर्चनाताई, तुमच्याकडे जर 1000 लेकरं आले शिकत असतील, तर त्याच्यातले 600 गायब झालेले राहतील. परत सांगतो, मी किती लेकरांवर काम करून चुकलोय? असं समजायचं 20,000 लेकरांवर काम करून चुकलोय. म्हणून एकलव्याचा बाणा लागतो इथपर्यंत पोहोचायला. म्हणून अजिबात काळजी नका करू. आणि म्हणून ऍज अ टीचर म्हणून आपल्याला पण काही जणांना असं वाटायला लागलं असेल, की खाली कोणाचं तरी पायात लक्ष जात असेल, बूट चावायला लागलं, असं असं होत असेल. म्हणून मी तुमच्या डोक्यांवर 1,00,000चा नेहमी टॅग लावत राहतो. 1,00,000 टॅग लावा, 1,00,000 टॅग लावा. मग ते कमीत कमी त्या 1,00,000च्या होज्याने ते बूट चावणं थोडं कमी झालं पाहिजे. इकडे लक्ष द्या. माझा सांगण्याचा उद्देश काय, मी थोडासा डायरेक्ट आता म्हणून सांगतो, फार चांगला प्रश्न आहे, फार महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन पण फार महत्वाचं आहे, ते ऐकून घ्या. म्हणून मी ते बुट चावणं कमी व्हावं म्हणून 1,00,000चं होज, 1,00,000ची गोळी तुमच्या डोक्यावर ठेवतोय. हे लक्ष द्या, पहिल्या दिवसापासून का सांगतोय, हे पण फार महत्वाचं आहे. म्हणून लेकरांना भरगतच फी काय घेतली जाते? कारण हे असं साधं तंत्र नाहीये. हे ब्रेनचं जिमचं तंत्र आहे, एकाग्रतेचं तंत्र आहे. इथं भल्या भल्यांची चांगले चांगले हार मानतात, असं तंत्र आहे. आणि 1000 लेकरातून 600 गायब होतात. म्हणजे सोपं आहे का? सोपं नाहीये. सोपं वाटतं, पण तेवढंच कठीण पण आहे. कारण एकाग्र करणं एवढं सोपं पण नाहीये स्वतःला. म्हणून काही काळजी करू नका, पण त्याच्यासाठी गोळी 1,00,000ची ठेवा डोक्यावर. म्हणजे आपोआप थोडस एकाग्र होईल. कारण ते असं तुम्हाला असं वाटत होतं, तो 100चा रॉड दिसेल का? दिसायला लागला ना. तुम्हाला वाटलं होतं तो 1000चा दिसेल का? बघा दिसतो की नाही तुम्हाला. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2255, बघा सर्वजण बघा. 2255 प्लस 2222, बघा बरं आन्सर दिसतंय की नाही तुम्हाला? दिसतंय तुम्हाला सर्वांना. 4477 दिसतंय तुम्हाला. मी एकदम सिंपल सांगितलं तुम्हाला. का सांगितलं? की बाबांनो, दिसतंय. पॉसिबल आहे. पॉसिबल आहे की नाही? दिसलं की नाही? याला म्हणतात इमॅजिनेशन. आपण आत्ता कुठे इमॅजिनेशन शेअर, आता तुम्हाला उदाहरण हे बघा, थोडंसं मी कॅल्क्युलेशन नाही शिकवलं तरी पण चालेल. पण मला NLP शिकवणारे जे कोणी टीचर भेटले होते, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो ना, 3-3 लाख रुपये फीज असते. पण ते 5 स्टार मध्ये बसलं की तिथला आपला घरचा आपल्या कुकर मधला राईस वेगळा असतो आणि त्या 5 स्टार मधला राईस काय वेगळा नसतो. पण तो 3 लाख मुळे जरा वेगळा लागत असतो त्या दिवशी. नाही नाही नाही, आम्ही 3 स्टार, मग सेल्फी काढतात लोक. नाही नाही, 3 स्टार मधला राईस आहे बाबा. एक सांगण्याचा उद्देश असा आहे. आता 3 स्टारच्या राईस सारखं एक उदाहरण सांगतो, इकडे लक्ष द्या. अरे यार, काय सांगत होतो मी? ओके, NLP. हा, इकडे लक्ष द्या. जेव्हा NLP साठी सारख्या कोर्समध्ये इमॅजिनेशन, इकडे लक्ष द्या, इमॅजिनेशन. आता इमॅजिनेशन ही एक प्रॅक्टिस आहे, ही एक साधना आहे. ही साधनेची प्रॅक्टिस करण्यासाठी सर्वजण पाठीचा कणा सरळ ठेवा. पाठीचा कणा सरळ ठेवा, फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. ते दाढीवरचे, कमरेवरचे, इकडे तिकडे आधार कोणी कोणी दिले असतील ना, ते काढून टाका सर्वजण. पाठीचा कणा सरळ ठेवा. कारण तुम्हाला म्हातारपणापर्यंत जर तरुण राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल, तर कुठेही असे आधार देऊन असे काहीतरी ऍक्शन बंद करा आजपासून. कारण ते असे आधार देणं म्हणजे काय होतं माहिती का? पुढच्या 2 वर्षांनी तुम्हाला पाठीच्या कणा डॉक्टरकडे जाऊन 5,000 रुपये खर्च करावा लागणार आहे. त्याच्यासाठी सुरुवात केलेली तुम्ही आजपासून.
ते 5,000 खर्च करण्यासाठी तुम्ही आजपासून आरामात बसायला सुरुवात केलेली. याचा अर्थ हा होतो, लक्षात ठेवा. सर्व गोष्टी मी मुद्दाम सांगतो. 2 वर्षांनी 5-10 हजार रुपये खर्च करावा लागणार आहे तुम्हाला पाठीसाठी. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःहून सुरुवात केलेली आहे आजपासून, असं समजायचं. म्हणून आजचा आराम, इकडे लक्ष द्या सायलीताई, आजचा आराम उद्यासाठी त्रासदायक होणार आहे. लक्ष द्या मी काय म्हणतोय. बोला बोला मनातल्या मनात. आजचा आराम जे आरामदायी वाटतंय ते उद्या काय होणार आहे, त्रासदायक होणार आहे. आणि आज जे त्रासदायक वाटतंय, इकडं लक्षात द्या. बोला सर्वजण, बोला मनात. हा, NLP शिकवते तुम्हाला. जे आज त्रासदायक वाटतंय ते उद्यासाठी काय राहणार आहे, उद्यासाठी काय राहणार आहे, आरामदायी असणार आहे. म्हणून त्रास आत्ता करून घ्या. जर तुम्हाला असं वाटलं ना की सुनबाईपेक्षा 2 कामं जास्त तुम्हाला करता आली पाहिजे, ती बिचारी लाखभर कुठेतरी IT मध्ये ड्युटीला गेली पाहिजे, तर आत्ता त्रास करून घ्या, करून घ्या. मग तुम्ही तेव्हा फिट राहाल आणि सुनबाईचे 2 कामं कराल आणि मला 2 आशीर्वाद भेटतील तेव्हा, की कोण होता भाऊ यांना असं मंत्र देणारा. म्हणून मी पुण्याचं काम करतोय सायलीताई, बरोबर ना. म्हणून आज त्रास करून घ्या. काय त्रास करून घ्या, पाठीचा कणा सरळ करून बसायचं शिकू. थोडंसं एक उदाहरण सांगतो, बाकी काही नाही. असे खूप सारे मंत्र आहेत, ते कधीतरी सांगत राहील. सो ओके. सो NLP मध्ये असं सांगितलं होतं की इमॅजिनेशन कसं करायचं. डोळे बंद करा सर्वजण, प्लीज डोळे बंद करा. प्रामाणिकपणे 100% मी जे सांगतोय ते ऐकण्याचा पण प्रयत्न करा. डोळे बंद करा. क्लोज युअर आईज, प्लीज क्लोज युअर आईज. असं समजा आपण जिथं राहतोय, बिल्डिंग असेल, हाऊस असेल, फ्लॅट असेल, त्याला व्हिज्युअलाइज करा. बिल्डिंग जरी असेल त्याचं कंपाऊंड व्हिज्युअलाइज करा. बंगलो असेल त्याला व्हिज्युअलाइज करा. रॉ हाऊस असेल त्याला व्हिज्युअलाइज करा. किंवा शेतातलं घर असेल त्याला व्हिज्युअलाइज करा. जे तुम्ही राहतात त्याला कलरफुल व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करा. ते हाऊस, त्या हाऊसच्या भिंती, त्याचं कंपाऊंड, त्याचं मेन गेट, त्याचा परिसर, त्याच्यात असलेले ट्रीज, त्याच्यामध्ये उभ्या असलेल्या सायकल, त्याच्यामध्ये उभ्या असलेल्या मोटरसायकल, त्याच्यामध्ये पार्क केलेल्या फोर व्हीलर, सर्व काही शांतपणे व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा. वन बाय वन, प्लीज प्लीज. बघण्याचा प्रयत्न करा, व्हिज्युअलाइज करा, इमॅजिनेशन करा, प्लीज. सर्व इमॅजिनेशन करा की ऑल इज वेल. जसं आहे तसं दिसतंय सर्वजण. वा, वंडरफुल. बघा तुमचा हाऊस, त्याचं कंपाऊंड, ते गार्डन, त्याच्यानंतर ते ट्रीज, त्याच्यानंतर पार्किंग व्हेकल किंवा सायकल्स, ऑल थिंग्स व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करा. जसं आहे तसं बघायचा प्रयत्न करा, प्लीज. ओके. थोडे डोळे ओपन करा सर्वजण. डोळे ओपन करा. डोळे ओपन करा. हो, शांत. तुम्हाला सर्वांना बरं वाटलं असेल बाबा. थोडं शांत वाटलं, प्रसन्न वाटलं, थोडं डोक्यावरचं बोझं हलकं झालं. खरोखर जर तुम्ही बघितलं असेल तर. मला माहित नाही, तुम्हाला कोणाला तरी विचारलं तर तुम्ही हेच सांगणार आहेत, पण थोडंसं डोक्यावरचं बोझं झालं असेल. आता थोडासा नवीन प्रयोग आहे वाघमोडे ताई. तो फक्त गालावरचा हात काढून घ्या, पाठीचा कणा सरळ ठेवा. भाऊ म्हणून जर ऐकायला पण शिका. ओके ना. नाही तर आपण म्हणतो, मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही तर भावाचं काय ऐकणार आहे. तसं होतं कधी कधी. सांगतोय पण तरी पण नाही आपण ऐकत. सो प्लीज इकडे लक्ष द्या. पाठीचा कणा सरळ ठेवा. सो एक नवीन आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं. प्लीज पुन्हा परत पाठीचा कणा सरळ, डोळे बंद. डोळे बंद करा सर्वजण. प्लीज 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 प्लीज. डोळे बंद करा. पुन्हा परत डोळे बंद करा. प्लीज, मला हालचाल नकोय प्लीज. पण तुमची हालचाल होताना मला दिसते, तर लगेच म्हणून प्लीज प्लीज प्लीज. इव्हिनिंगला प्लीज 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 डोळे बंद करा, हालचाल बंद करा प्लीज. योगिता ताई, हो ताई, बंद करा ना हालचाल, म्हणजे मला सुरुवात करता येईल. डोळे बंद करा. डोळे बंद करा, हालचाल बंद करा. हो रुपाली ताई, बसून घ्या ना एका ठिकाणी.
हा फक्त प्रॉब्लेम याचा आहे की तुम्हाला 3 लाख रुपये भरलेले नाहीत, त्याचाच प्रॉब्लेम आहे. हा फक्त त्याचा प्रॉब्लेम आहे. प्लीज प्लीज सर मुलगा प्लीज बोलू आधीच आहे. नका, शांत बसा. मला काहीतरी सांगायचंय, प्लीज वेळ नका वाया घालू माझा, प्लीज. ओके प्लीज. सो एक इमॅजिनेशनचा आपण एक टेक्निक शिकतोय सर्वजण, इकडे लक्ष द्या. आता आपण छानपैकी थोड्या वेळापूर्वी तुम्ही सर्वांचं एक कुठलं तरी एक पिक्चर व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न केला आणि तो छानपैकी तुम्ही केला. आता थोडासा पिक्चर बदलवतोय आपण. तुम्ही इव्हिनिंगला मोस्ट ऑफ द आपल्या महाराष्ट्रात की आपल्या प्रत्येकाला सवय, लेडीज किंवा आपण आपल्या फॅमिली बरोबर साधारण बाजाराला संध्याकाळी आपण जातो. साधारण व्हेजिटेबल मार्केट असेल किंवा कुठेतरी आपण शॉपिंगला जातो. तर तुम्ही जिथं शॉपिंगला शक्यतो आपण व्हेजिटेबल मार्केट बघू. रोजच्या रोज आपण पिशवी घेतली, निघा घरापासून. आता आपण घर व्हिज्युअलाइज केलं होतं. आपण एक बॅग घ्या आपल्या हातामध्ये. प्लीज 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 हालचाल नकोय मला. विनंती करतो मी परत. विनंती करतो. तुमच्या खूप एवढ्या हालचाली होत आहेत ना, ते नाही होणार. प्लीज प्लीज हालचाल करू नका. बॅग घ्या. बॅग घेऊन तुम्ही त्या मार्केटकडे मूव्ह होतायत. तुमच्या घरातलं कुणीतरी व्यक्ती तुमच्या बरोबर आहे असं समजून तुम्ही निघालात. प्लीज ती जी पिशवी आहे, त्या पिशवीचा कलर, त्या पिशवीचं वेट, हे सर्व फील करा. ती पिशवी तुम्ही कशी होल्ड केलेली आहे, हिला इमॅजिनेशन करा. आणि ती पिशवी घेऊन तुम्ही नेहमी ज्या रस्त्याने जातात त्या मार्केटकडे मूव्ह झालेला आहात तुम्ही, हे टोटली व्हिज्युअलाइज करा. जाताना रस्त्याने तुम्हाला जे जे दिसतं ते बघत बघत जा. बघण्याचा प्रयत्न करा. जाणीवपूर्वक बघा आज की काही चेंजेस झालेले आहेत का रोजच्या मध्ये. रोज आपण जाताना कोणाचं कंपाऊंड चेंज, कोणाची वॉल चेंज, कोणाचं काय जे काही चेंजेस होत असतील त्या मार्केटपर्यंत जाताना, ते बघण्याचा प्रयत्न करा. बघण्याचा प्रयत्न करा. आणि एक थोडीशी वेगळी घटना आपल्याला दिसते मार्केटच्या जवळ. प्लीज मी सांगतोय ते प्रामाणिकपणे ऐका. त्या मार्केटमध्ये प्रचंड गर्दी बाहेरून दिसते तुम्हाला. त्या मार्केटमध्ये खूप प्रचंड गर्दी दिसते. असं समजूया आपण व्हेजिटेबल मार्केटमध्ये गेला आहात सर्वजण बॅग घेऊन संध्याकाळी. खूप प्रचंड गर्दी आहे आणि त्या गर्दीचं कारण तुम्हाला काही समजत नाहीये आणि म्हणून तुम्ही हळूहळू त्या गर्दीतून पुढे जातायत. हळूहळू गर्दीतून पुढे जातायत आणि बघतायत तर काय, खूप लोक सेल्फी घेतायत, खूप लोक फोटो काढतायत त्या मार्केटमध्ये. काहीतरी वेगळं आहे आज. इथूनच तुम्हाला लक्षात आलं की काहीतरी वेगळं आहे आणि हळूहळू तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करतायत आणि बघतायत की जे रोजचे टॉल्स होते, त्या प्रत्येक टॉलवर कोणीतरी सेलिब्रिटीज बसलेले आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की जे तुम्ही मार्केटमध्ये रोज एंट्री करतात, ज्या कोणी मावशी किंवा काका व्हेजिटेबल विकायला असतात, ते आज सुट्टीवर आहेत आणि त्यांच्या जागेवर आपण हॉलिवूड किंवा बॉलिवूड जे काही तुम्हाला आवडत असेल त्याचे सर्व सेलिब्रिटीज, टोटल सेलिब्रिटीज तुम्ही ज्या रोजच्या मार्केटमध्ये व्हेजिटेबल घ्यायला जातात त्या मार्केटमध्ये ते प्रत्येक स्टॉलवर बसलेले तुम्हाला दिसत आहेत. आणि आता सुरुवात तुम्ही व्हेजिटेबल मार्केटमध्ये एंट्री केली आणि म्हणून खूप गर्दी आहे. त्या प्रचंड गर्दीमध्ये तुम्ही रोजचे जे डायलॉग्स असतात, ज्या पद्धतीने तुम्ही रोजचं जे व्हेजिटेबल मार्केट परचेस करतात, त्याच डायलॉग मध्ये तुम्ही त्यांच्याशी डायलॉग करतायत आणि बोलण्याचा प्रयत्न करतायत. जो कोणी तुम्हाला सेलिब्रिटीज दिसत असेल नुसार, त्या स्टॉलवर तुम्ही प्रयत्न करतायत त्या सेलिब्रिटीज कडनं व्हेजिटेबल घेण्याचा किंवा फ्रुट्स घेण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत. हिंदी असेल, मराठी असेल, काय बोलतायत ते सर्व इमॅजिनेशन करा प्लीज. इमॅजिनेशन करा. किंवा त्यांची स्टाईल काय, ते फिल्मी डायलॉग मध्ये तुमच्याशी बोलतायत का, ते प्रयत्न करतायत का, काहीतरी क्रिएटिव्हिटी करण्याचा प्रयत्न करतायत का, आणि ते तुम्हाला ते आवडतंय का, ते सर्व बघण्याचा प्रयत्न करा. हे लाईव्ह घडतंय, फिजिकल घडतंय तुमच्याशी, तुमच्या लाईफ मध्ये. हे बघण्याचा प्रयत्न करा. बघण्याचा प्रयत्न करा. इमॅजिनेशन करा की असं होतंय आयुष्यामध्ये.
की सर्व व्हेजिटेबल मार्केटमधले सर्व विक्रेते ऑलरेडी सुट्टीवर आहेत आणि सर्व सेलिब्रिटीज तुमच्या व्हेजिटेबल मार्केटमध्ये सेलर म्हणून बसलेले आहेत आणि ते त्यांच्या स्टाईलमध्ये तुमच्याशी बोलतायत आणि तुम्ही परचेस करतायत आणि ते सेल करतायत. सो प्लीज गो वन बाय वन. सर्व गोष्ट सर्व नाविन्यपूर्ण आहे, खूप अद्भुतपूर्व आहे आणि ते इमॅजिनेशन करा प्लीज, एव्हरीवन प्लीज. इमॅजिनेशन. हळुवारपणे तुमच्या पिशवीचं वजन वाढतंय, कारण काही परचेसिंग करून करून तुम्ही पिशवीचं पण वजन वाढतंय. तुम्ही पैशांची पण देवाणघेवाण करताय. ते सर्व व्हिज्युअलाइज करा. इमॅजिनेशन करा की तुमचं पिशवीचं वजन पण वाढतंय. प्लीज जस्ट फील आणि पुढे सरकत राहा. पुढे पुढे पुढच्या एक एक टॉलला जात राहा आणि हळुवारपणे आपल्या बजेटप्रमाणे किंवा आपल्याला जे हवं होतं ते आपल्याला मिळालंय. आपण खूप खुश आहोत, कारण आजचा दिवस जरा वेगळा होता. वेगळ्या पद्धतीने आपल्याला पर्चेसिंग करायचा आनंद मिळाला. म्हणून हळुवारपणे त्या गर्दीतून पुन्हा परत त्या गर्दीतून हळुवारपणे आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय. प्लीज हळुवारपणे त्या गर्दीतून आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय. बाहेर आल्यानंतर पुन्हा परत आपण घराकडे जाताना आपल्याला खूप साऱ्या मित्र-मैत्रिणी भेटतायत. त्यांच्याशी आपण डायलॉग करत करत या सर्व जो आपण एक्सपिरियन्स घेतलाय तो शेअर करत 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 आपण घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. इमॅजिनेशन करा. ट्राय फील करा की असं झालंय, आपल्याबरोबर घडतंय आणि घडलंय आणि ते आपण कोणाला तरी शेअर करतोय आणि शांतपणे आपण घरी पोहोचलो आहोत. थोडासा वेगळा हॅपीनेस आपल्या चेहऱ्यावर आहे, वेगळा एक्सपिरियन्स आपण घेऊन आलोय, तसा फील घेऊन आपण घरी आलोय असं इमॅजिनेशन करा. इमॅजिनेशन करा. हळुवारपणे डोळे ओपन करा. हळुवारपणे डोळे ओपन करा. कारण हे नाही म्हटलं तरी हे जवळजवळ 15-20 मिनिटाची ऍक्टिव्हिटीज घेतली जाते. तुम्हाला वाटलं ना इमॅजिनेशन करण्यासाठी काय करावं लागेल, मी सांगेल तुम्हाला उद्या. कारण आहे वेळ आपला, तरी पण सांगून ठेवतो. इमॅजिनेशनची ही एक फक्त ऍक्टिव्हिटीज आपण घेतली. मुलांना शिकवताना मुलांची स्कूल व्हिज्युअलाइज करायला लावायची. त्याच्यानंतर त्या स्कूलमध्ये आपल्याला असं सांगायचं की अख्खं पोलीस स्टेशन आलेलं आहे किंवा अख्ख्या कॉलनीतल्या सर्व आंटीज लोक तिथे शिकवायला गेलेले आहेत किंवा सेलिब्रिटीज आलेले आहेत किंवा तुमच्या कॉलनीमध्ये असं आलेले आहेत. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज घेऊन आता तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला थोडासा आपण 1-2 ताईंशी बोलू शकतो आपण. 1 किंवा 2 कोणाला बोलायचंय का? का फील झालं की नाही झालं, की काहींचं डोक्यावरूनच गेलं असेल, असं कुठं काय होतं का? कारण त्या वाघमोडे त्यांना अजून ते नंबर्सच पडले, ते अजून टूलमध्येच घुसल्या तरी. आपण थोडी वेगळा अनुभव घेतोय. हां, हे 50-60 हजार रुपये भरल्यानंतर शिकवलं जातं. फक्त मी इथं बसून शिकवतोय म्हणून ते तुम्हाला त्याचा अर्थ नाही कळत आहे मी काय सांगतोय ते. ठीक आहे. कोणाला अनुभव आला का या गोष्टीचा? कोणी घेतला का अनुभव खरोखर मनापासून? हो सर. हं? ते एवढ्या हो लवकर सर. त्या अनुभवातून बाहेर आल्या, त्या लगेच त्या टूलमध्ये उतरल्या. लगेच टूलमध्ये गेल्या त्या. तिथून त्या अनुभवाचा अहो ₹1,00,000 चा आनंद घेतला. त्या आनंदामध्ये तर राहा थोडा वेळ. तर लगेच टूलमध्ये उतरल्या. जाऊ द्या बाई, भाजी गेली खड्ड्यात आजची. हां, असं झालं ते. ठीक आहे, ठीक आहे. काही हरकत नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. थोडासा न्यू थिंग्स, न्यू लर्न काहीतरी आपण अनुभव घेतला ना, तर नेमकं तुम्हाला मग असा पण प्रश्न आला पाहिजे, याच्यापासून काय फायदा होतो? का केला आपण? का नाही केला? हा प्रश्न आला पाहिजे. पण आता मी सांगण्यापेक्षा बोलू आपण नंतर कधीतरी. पण इमॅजिनेशन तुम्हाला वाटलं ना, टूल इमॅजिनेशन. आता टेलिपॅथी पण आहे. आता टेलिपॅथीचा पण असे खूप करून, करून प्रयोग करून मग टेलिपॅथी होते. टेलिपॅथी म्हणजे काय? थोडक्यात सांगतो मी आता. आता वाघमोडे ताई इथे आहेत आणि ऋतुजा अशा 2 टोकाला आहेत. आत्ताच्या समजा 10 मिनिटापूर्वी ऋतुजाला पण वाघमोडे ताईंची आठवण आली आणि वाघमोडे ताईंना पण ऋतुजाची आठवण आली आणि कदाचित त्या उद्या भेटल्या. "अगं बाई, मला काल तुझी 9 वाजता आठवण आली होती." वाघमोडे पण ताई म्हणतात, "हो, मला पण 9 वाजता आली होती." मग दोघींनाच एका वेळेस कसं काय आली? इकडे लक्ष द्या. जर ही आठवण येण्याची रोज प्रॅक्टिस केली, इकडे लक्ष द्या, रोज प्रॅक्टिस केली,
तर याला म्हणतात फोन कॉल न करता सुद्धा एकमेकाशी बोलणं. इकडे लक्ष द्या, काय सांगतो इकडे लक्ष द्या. फोन कॉल न करता पण एकमेकाशी बोलणं. म्हणून ह्या सर्व गोष्टी मी जे तुम्हाला सांगतोय ना, या खूप पुढच्या आपल्याला जायचंय, ब्रेनवर आपण काम करतोय म्हणून सांगतो. याला टेलिपॅथी म्हणतात. मग तुम्हाला म्हणतं की इनडायरेक्टली असं झालं. इनडायरेक्टली असं होतं. कधी-कधी म्हणतं ना, "हो, मी आत्ताच तुमची आठवण काढली होती." पण आठवण काढण्याची जर प्रॅक्टिस केली, तर तुम्ही त्या व्यक्तीशी कायम जवळीक राहू शकतात किंवा जेव्हा वाटलं तेव्हा त्या व्यक्तीशी तुम्ही टचमध्ये राहू शकतात. तो थोडासा पुढचा पार्ट आहे टेलिपॅथीचा, तो कधीतरी आपण अजून पुन्हा बघू. पण हा जो एक पार्ट होता आजचा, की याच्यामध्ये पुन्हा कलर्स व्हिज्युअलाइज करायला पाहिजे होते. तुम्ही तो सेलिब्रिटीचा ड्रेस बघितला का? त्याचे डायलॉग्स खरोखर तुम्ही ऐकलेत का? त्याचा फील्स घेतला का? तो कशा पद्धतीने तुम्हाला व्हेजिटेबल तुम्हाला काउंट करून देतोय. रोजच्या मावशीपेक्षा याची जरा वेगळी स्टाईल आहे का? मग त्याची बोलण्याची पद्धत वेगळी का? त्याने पैसे त्याला बरोबर मोजून दिले का? खरोखर तुमच्या थैलीचं पिशवीचं वजन वाढलं का? ह्या सर्व गोष्टी म्हणून 15-20 मिनिट असं डीपमध्ये जावं लागतं. कारण इथं असं चुडबुडू चाललंय. मग ते होणारच नाही. त्यात जांभया पण येतायत. ते कशाला आपण त्या पिशवीच्या वजनापर्यंत पोहोचू? त्याला थोडंसं त्या फील्डमध्ये जावं लागतं. सो ठीक आहे. काही हरकत नाही. इमॅजिनेशन बद्दल बोललो मी तुम्हाला. आणि हे सर्व कशासाठी सांगितलं? अर्चनाताई तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमुळे. जर इमॅजिनेशन अशा लेव्हलचं वेडं आहे, तर ते अबॅकस पण वेडं आहे. तर ते पण दिसतं. पण ते दिसण्यासाठी अशा एक्स्ट्रा काहीतरी टूल्स घेऊन आपल्याला इमॅजिनेशन करावं लागेल, की 1000चा रॉड पण दिसतो, 10,000चा पण लाख दिसतो, 1,00,000चा पण दिसतो. पण त्याच्यासाठी सपोर्टिव्ह म्हणतो ना आपण, सपोर्टिव्ह टूल्सवर पण काम करावं लागतं. आणि त्या सपोर्टिव्ह टूल्ससाठी इमॅजिनेशन, जे हे बघा, जे समोर आहे ना, त्याचं पण निरीक्षण शक्ती लोकं करत नाही. काय शिकायचंय जे समोर नाहीये, त्याला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. तर तुम्ही नवनिर्मिती काहीतरी करू शकता त्या जगामध्ये. चायनामध्ये का नवीन-नवीन गोष्टी तुम्ही जे आता विचार कराल, ती चायनामध्ये आता जन्माला पण येत असेल. कोणीतरी ते निर्माण पण करत असेल. मॅन्युफॅक्चरिंग हब सर्वात मोठा चायनामध्ये काय आहे? तुम्ही ज्या गोष्टी मागतात, त्याच्यापेक्षा 2 गोष्टी ते एक्स्ट्रा देतात. का देतात? मग तिथले लोकांना असे विचार का येतात? आणि आपल्याकडच्यांना का नाही येत? बिकॉज वी आर नॉट थिंक ऑन दॅट. आपण तसा विचारच करत नाही क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह विचारच करत नाही. सो हा एक थोडासा अभ्यासाचा आणि इनोव्हेटिव्ह विचाराचा भाग आहे. म्हणून चायनामध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला मुद्दाम एक ॲक्टिव्हिटी सांगतो. जर ही पेन असेल, लक्ष द्या इकडे लक्ष द्या. थोडा वेगळा क्लास आहे वाघमोडे ताई. त्या अबॅकस टूलमधून बाहेर निघा. ही जर पेन असेल, तर चायनाच्या विद्यार्थ्याला सांगितलं, तुम्हाला पण हा होमवर्क आहे. ह्या चायनाच्या विद्यार्थ्याला सांगितलं, तो सांगतो 600, 2000, 3000 याचे युजेस लिहितात ते मुलं. काय सांगितलं तुम्हाला? मग काय मी मुद्दाम तुम्हाला हायर साइड सांगितलं. मग 200, 2000, 3000 युजेस लिहितात. मग ते असं नाही म्हणणार. पत्र लिहिण्यासाठी, आजीला पत्र लिहिण्यासाठी, पप्पांना पत्र लिहिण्यासाठी, मम्मीला पत्र लिहिण्यासाठी असं नाही लिहिणार ते. मग ते काय लिहित असतील तो तुम्हाला विचार करायचा आहे. लिहिण्यासाठी एकदाच कोणीतरी लिहील. बाकीच्या गोष्टी मला उद्या मी अपेक्षा करेल, की प्रत्येक ताई सांगेल मला 50 युजेस वेगवेगळे. काय सांगितलं मी तुम्हाला? ही पेन, पेन बघा परत पुन्हा बघून घ्या. मग ती पेन जास्त नंबरने असू शकते. ती पेन लहान असू शकते. ती पेन मोठी असू शकते. ती पेन गोल असू शकते. ती पेन काही पण असू शकते. याला म्हणतात क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन. आणि मग ते लोकं लिहितात 2000 युजेस. पेनचा वापर मी 2000 गोष्टींसाठी करू शकतो. आता हा तुमच्यासाठी होमवर्क आहे उद्या. उद्या 9:30ला मी पहिले आजच्या होमवर्कचं चेक करेल, की आपल्या क्लासमध्ये कुठल्या ताईंकडे क्रिएटिव्हिटी आहे. हां, तुम्ही मला सांगितलं होतं ना, ते मी आज टाकलं नाही प्रेझेंटेशनमध्ये. ते काय तुम्ही कोणीतरी मला काय आठवण करून दिली होती काल? काल कोणी आठवण करून देते मला काहीतरी ते आम्हाला Beyond the border, हां? beyond the border, हां. beyond the border. मग हे बियॉन्ड द बॉर्डर आहे.
आठवण करून दिली सर होती ना. सर 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 एक मिनिट लिहिण्याऐवजी दुसरं अजून एक फॉर एक्झाम्पल यूज सांगा ना, मग आम्ही मी नाही परत सांगणार पेपर, मी एक आन्सर कशाला लीक फक्त करेल. एक सांगा मी ना नाही सर, फक्त सांगणार, फॉर मी नाही एक्झाम्पल. सांगणार. मग मी आम्ही उद्या सांगेल, 2000 लिहितो ना मी सर. उद्या सांगेल, मी उद्या सांगेल, आज नाही सांगणार. आज तर नाही Yes, सांगणार, आज आन्सर लीक नाही होणार. उद्या मी सांगेल आणि ते तुम्ही सांगणार. मी काय सांगितलं, पुन्हा परत सांगतो, बियॉन्ड द बॉर्डर, की चौकडीच्या बाहेर विचार करता आला पाहिजे. आणि चौकड आपल्याकडे झापड काय बसलीये, पेन ही लिहिण्यासाठीच वापरली जाते, ही आपल्याकडे झापड बसलेली आहे. तर बियॉन्ड द बॉर्डर विचार करा. आणि बियॉन्ड द पनिशमेंट बॉर्डर, करायला पण सुट हा आहे. हा मला नाही माहिती, आज पनिशमेंट उद्या आपण करायला उद्या पण उद्या सूट उद्या आहे. आज नका, आज नाही मला माहिती, उद्या बोलू आपण. हॅलो हा, आज नाही मला सर, माहिती. क्वेश्चन प्लीज एक टाइम परत एक्सप्लेन करा ना. क्वेश्चन कुठला क्वेश्चन? हे तुम्ही पेनचं जे सांगितलं ऍक्च्युली सर रेंज प्रॉब्लेम मुळे ना अटकट आवाज येत होता म्हणून क्लिअर झालं नाही. ओके, मला वाटलं ते मल्टिप्लिकेशन. मी आज अजिबात मल्टिप्लिकेशन शिकवणार नाही. जर कोणी मल्टिप्लिकेशन मला नाही मला सर हे कोणीतरी शाप पेनच दिला तरी सांगा. चालेल, पण आज अजिबात शिकवणार नाही. इकडे लक्षात, आज जरा, आज आपल्याला देशाची भावी पिढी स्ट्रॉंग करायची म्हणून जरा इनोव्हेशनवर बोललो. इकडे लक्षात द्या. असं सांगितलं सुषमाताई, ही पेन जर चायनाच्या मुलांना सांगितलं तर 2000 युजेस सांगतात. या पेनचा वापर किती ठिकाणी वापर करू शकतो मी, काय सांगतात ते सांगा बरं. दोन हा, 2000 2000. आपण 200 तर लिहू, नाही 200 तर 20 तर लिहू, लिहायचे तिचे वापर. पण ते काय म्हणतील, असे झाले कार्यकर्त्यांना मी घेतलेले, ते लगेच लिहितात. होमवर्क लिहायला, गृहपाठ करायला, क्लासवर कविता लिहायला, क्लासवर मम्मीला लेटर लिहायला, टीचरांना अर्ज लिहायला, सुट्टीचा अर्ज लिहायला, असं खूप लिहिणारे खूप कार्यकर्ते आहेत. लिहायला फक्त एकदा. अजून बाकीचे असे 2000, 1999 काय युजेस आहेत ते शोधून काढायचे आहेत आपल्याला, बियॉन्ड द बॉर्डर. हा, ओके, चला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. एक रेडी फॉर द कॅल्क्युलेशन आणि पुन्हा परत मल्टिप्लिकेशन कडे जाऊ. ओके ओके. 38 +2 -30 +44 -11. आन्सर इज, बऱ्याच ताईंना आलं, म्हणजे बऱ्याच ताई अलर्ट होत्या एकदम लगेच. हा इमॅजिनेशनचा परिणाम आहे, इमॅजिनेशनचा परिणाम आहे. आन्सर इज द, आता हे लक्ष्मीताईंनी वेगळंच काहीतरी आणलं बाबा, मी नाही काय करू शकत त्याला. आन्सर इज द 43. आन्सर इज द 43. लक्ष्मीताई, तुमचं काय माहित काय होतं माहित नाही मला. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, थोडंसं फास्ट प्लीज एव्हरीवन, थोडं फास्ट. 92 +11 -55. आन्सर इज, अरे देवा,